शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची भूमिका दुतोंडी। चिपळूण येथे सुनील तटकरे यांनी घेतला समाचार। चौकीदार चोर आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना अफजल खानाची उपमा देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शहा यांचा अर्ज दाखल करायला गांधीनगरला गेले होते। शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका करत सुनील तटकरे यांनी शिवसेना आणि अनंत गीते यांचा जोरदार समाचार घेतला। रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून तळकोकणात तटकरे यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। चिपळूण तालुक्यातील लोटे येथे झालेल्या जाहीर सभेत सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे, शिवसेना आणि अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतला। चौकीदार चोर आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना अफजल खानाची उपमा देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अमित शहा यांचा अर्ज दाखल करायला गांधीनगरला गेले होते। शिवसेनेची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीकाही तटकरे यांनी केली। कुणीतरी त्या ठिकाणी उद्धवजींना विचारावं की 2 वर्षापूर्वी तुम्ही म्हणालात केंद्रात नारायकांचं सरकार आहे, राज्यात नारायकांचं सरकार आहे, कुणीतरी विचारावं तुमच्या डाव्या उजव्या बाजूला बसले ते नेमके कोण होते ते तुम्हाला आता जनतेला त्या ठिकाणी सांगावं लागेल पाहिजे नाही। तमाम शिवसैनिकांचा मेळावा त्या ठिकाणी झाला। मग उद्धवजी म्हणाले देश का चौकीदार नव्याण्णव साला 2014 सालामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला संभावना केली की 25 वर्ष आमची युतीमध्ये त्या ठिकाणी सडली। आता अफजल खानाच्या फौजा तिकडून त्या ठिकाणी येत आहे। परवा अहमदाबादला अर्ज भरायला गेलात पण नेमकं कोणासाठी गेलात त्याचं सुद्धा उत्तर जनतेला त्यानिमित्ताने द्यावं लागेल। अवजड मंत्र्यांनी 5 वर्षात किती कारखाने आणले असा सवाल यावेळी सुनील तटकरे यांनी केला। संगणकाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करून स्वर्गीय राजीव गांधी यांचे यामध्ये मोठे योगदान असल्याचे सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले। इतकं मोठं जबरदस्त ताकद असणारं खातं तुम्हाला मिळालं ज्या खात्याच्या मार्फत विलासरावने आपल्या परिसरामध्ये कारखाना देणार, प्रभू पटेलांनी पुण्याच्या परिसरामध्ये देणार, यामध्ये विद्यार्थीला असलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी तुम्ही एका कारखान्याची निर्मिती त्या ठिकाणी करू शकला नाही। कित्येक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक असणाऱ्या 9 कंपन्या 21 कंपन्या तुमच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येतात। एखादा कारखाना देशामध्ये जर काही तुम्ही काढला असेल तो कुठल्या राज्यामध्ये काढला, या राज्यामध्ये काढला असेल या राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये काढला, कोकणामध्ये काढला असेल तर कोकणातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये काढला, रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये काढला असेल तर कुठल्या परिसरामध्ये तुम्ही कारखाना त्या ठिकाणी काढला। चौकीदाराच्या डोळ्यादेखत नीरव मोदी आणि अनेक जण करोडो रुपये बुडवून पळाले, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप करत आमदार भास्कर जाधव यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला। मोदी काहीतरी जवळचा नाता असावं मला नक्की काय माहित नाही आणि म्हणून तो नीरव मोदी तो परदेशात गेला। आज समाजाला विचारण्याची गरज आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की मला पंतप्रधान बनवू नका, मला चौकीदार बनवा सांगितलं आणि आता पुन्हा एकदा सांगता मी चौकीदार हूं। आपल्याला विचार करायला पाहिजे की ज्याला आम्ही चौकीदार म्हणून बनवला त्याच्या डोळ्यात येतात त्यांच्या सत्तेमध्ये हे जर करोडो रुपये लाखो कोटी रुपये घेऊन जर परत जात असतील तर याला जबाबदार कोण? चौकीदारच जबाबदार आहे का नाही? लोटे जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेला विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, सतीश कदम, अख्तर सुर्वे, अकबर दुदुके, स्वानंदी गवळी, समिधा जाधव, नीता दिवले, सविता तांबे, संजय जाधव, आनंद भोसले, आत्माराम कदम उपस्थित होते। दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, चिपळूण, रत्नागिरी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।